नमस्कार. पूर्ण शहरातल्या महिलांचा आवाज. नमस्कार. क्या बात है. नई दिशा फाउंडेशन आणि ताज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन या निमित्ताने घेतलेल्या या कार्यक्रमास मला संयोजक समितीतले अतिक भाई, ज्यांनी मला वाटतं महिनाभर माझा फॉलोअप घेतला असेल, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. त्यांच्या या कार्यक्रमासाठी मी 3 कार्यक्रम कॅन्सल केले. आणि खरं सांगू का, आज इथे आल्यानंतर फार मोठ्या कार्यक्रमांना जायची सवय, 5000 महिला, 3000 महिला. आज इथे आल्यानंतर कळालं, इतक्या भर उन्हात सकाळपासून माझ्यासाठी माझ्या मैत्रिणी थांबल्या आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर केवळ आनंद दिसतोय. त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊन देत. आज या संयोजक समितीतले रूफ सर, अजम भाई, शेख सोहेल, गौतम एगंडे आणि ज्यांची माझा फॉलोअप घेतला असे अतिक भाई, मग व्यासपीठावर असणाऱ्या नायब तहसीलदार, भारतीय संविधानाच्या ज्यांनी मला प्रति दिला ते प्रकाश भाई कांबळे सर आणि बाकी सगळेजण, या सगळ्यांना बघून इतका आनंद वाटतोय. खरं म्हणजे 12 तासांचा प्रवास होता आणि 12 तासांच्या प्रवासात मी अतिक भाईंना म्हटलं, RSA तिकीट कन्फर्म नाही आहे, मी नीट झोपलेलं नाही, काय माहीत कशी बोलेन मी. पण खरं सांगू का, तुम्हाला पाहून जास्त बळ आलं, हुरूप आला आणि खूप आनंद वाटला. जागतिक महिला दिन काल साजरा झालेला आहे आणि आत्ता माझ्या मासिकाविषयी जे मगासपासून बोलत होते की मासिक काय प्रकारे काम करतं, तर मला सांगायला आवडेल की ज्यावेळेला 18 वर्षापूर्वी 8 मार्च 2006ला मी मासिक सुरू केलं ना, त्यावेळेला महिला ना काम करत होत्या, नोकरी करत होत्या, व्यवसायानिमित्त बाहेर पडत होत्या, परंतु त्यांचं प्रमाण अत्यल्प होतं. म्हणजे महिला म्हणजे ना आपली मानसिकता कशी आहे महाराष्ट्रातल्या लोकांची, बाबा रे खूप शिक, मोठा हो आणि चांगल्या पगाराची नोकरी धर. खूप शिक, मोठा हो, चांगल्या पगाराची नोकरी धर. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला ज्यावेळेला मी हार अर्पण करत होते, त्यावेळेला भारतीय संविधानातल्या काही गोष्टी माझ्या लक्षात येत होत्या. मगाशी प्रत मिळाल्यानंतर अंगावर काटा उभा राहिला आणि मगासपासून प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात येत होतं की आपण या ठिकाणी सगळ्या महिला उपस्थित आहोत आणि आपल्या या स्वप्नांना बळ देणारे हे सगळे भाऊ आपल्या इथे व्यासपीठावर आहेत. तर या पुण्यात पहिली महिलांची शाळा काढणाऱ्या सावित्रीबाई फुले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सावित्रीबाई फुले कायम असं म्हणायच्या, एक स्त्री शिकली ना की सारं कुटुंब साक्षर होतं. एक स्त्री जर शिकली तर सारं कुटुंब साक्षर होतो. तसंच मैत्रिणींनो, मला असं वाटतं, एक स्त्री जर उद्योगी झाली तर संपूर्ण कुटुंब उद्योगी होईल. पर्यायाने तो विभाग, तो राज्य, ते देश आणि संपूर्ण जग उद्योगमय होण्यास वेळ लागणार नाही. पण गरज आहे ती महिलांनी उद्योग करण्याची. आता तुम्ही म्हणाल, सारिकाताई तुम्हाला काय माहित उद्योग करणं किती अवघड आहे. खूप लढी मर्दानी वो झांसी वाली राणी थी. अरे आम्ही युद्ध करू शकतो, मग उद्योग काय? युद्ध तर आम्ही रोजच करतो, आमच्या पतीशी, सासूशी, मुलांची रोजच आमचं युद्ध असतं छोट्या छोट्या गोष्टींवर. मला हे सांगा, आपण आपली शक्ती ओळखायला शिकलं पाहिजे. मला ना तुमच्यामध्ये किती, मगापासून मी 2 बॉटल पाणी पिलं आणि 1 ग्लुकॉन डीची बॉटल आहे माझ्या इथे, पण तुमच्यामध्ये किती शक्ती आहे ते मला म्हणाले. 11 वाजल्यापासून महिला बसल्यात. मी तुमची दिलगिरी व्यक्त करते की मला माफ करा की मी उशिरा आले, पण मला एक सांगायचं आहे की जर तुमच्यामध्ये इतकी शक्ती आहे, इतकी सहनशीलता आहे, तर ही सगळी शक्ती, आणि आज तुम्ही जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, तर ही सगळी शक्ती एकवटून, मगाशी ताई म्हणत होत्या, नायब तहसीलदार वंदनाताई इथे बसल्यात, त्यांचं इथे काम झालंय, तर त्यांच्याशी मी चर्चा केली किंवा ह्या ताई महापालिकेच्या आहेत, त्या म्हणत होत्या की आम्ही खूप ट्रेनिंग देतो, जे काउन्सिलिंग करतो, महिलांना सांगतो की तुम्ही व्यवसाय करा, पण तरी महिला व्यवसायाकडे वळत नाहीत. महाराष्ट्रात 4.5 लाख बचत गट आहेत आणि या बचत गटाच्या लिखाणासाठी मला राजमाता जिजाऊ पत्रकारिता पुरस्कार मिळाला आणि त्यामुळे
जबाबदारी वाढली. मी अख्ख्या महाराष्ट्रभर फिरते. सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, आणखी लातूर, काही काही गावांची तर नावं सुद्धा मला माहित नाही. पण महाराष्ट्राच्या नकाशावर जेवढी गावं आहेत ती सगळी मी मला वाटतं ऑलमोस्ट पालथी घातली. 36 जिल्ह्यांमध्ये काम केलं आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की बायका ना बचत गट सुरू करतात परंतु व्यवसाय करत नाहीत. किती महिलांचे बचत गट आहेत? हात वरती करा. मला शहरात ना फोन येतात की आम्हाला महिला बचत गट सुरू करायचा आहे. माझं उद्योग मैत्रीण नावाचं YouTube चॅनल आहे. किती महिलांना माहिती आहे? नाही. पण तुम्हाला सांगू का, तुमच्या महाराष्ट्रातून म्हणजे वेगवेगळ्या परभणी, लातूर इथून मला महिलांचे फोन येतात. हॅलो सारिका ताई, आम्ही तुमचा YouTube चॅनल पाहिला, आम्हाला हे करायचंय, तुमची माहिती खूप छान होती. किती जणी मोबाईल वापरतात? सगळ्याच. YouTube किती जणी बघतात? सगळ्याच बघतात. मगाशी ते म्हणाले तसं की आपण सिरियल बघतो, पण तुम्ही नुसतं महिला बचत गट गुगल करा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ नाही मिळाला तर तुम्ही अतिक भाईंना कंप्लेंट करा. तुम्हाला सांगते 10 लाख व्ह्यूज आहेत माझ्या व्हिडिओजना. पण आपण जे चांगलं आहे ते शोधत नाही. आपण काय बघतो? सिरियल्स बघतो. आणि त्या सिरियल्स मध्ये काय दाखवलं असतं? सासू सुनांचे वाद, जाऊबाईंशी वाद, असं म्हटलं जातं. आपण जे पाहतो, जे वाचतो, ज्यांच्या कंपनीमध्ये राहतो तसे आपण घडत जातो. म्हणून खूप महत्वाचं आहे आपण उत्तम वाचलं पाहिजे, उत्तम पाहिलं पाहिजे आणि उत्तम बोललं पाहिजे. एकमेकींविषयी सुद्धा. बचत गटातली किती महिला ज्या आहेत इथे अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित आहेत? बऱ्याच आहेत. आता तुम्हाला मी बचत गटाच्या महिलांची स्टाईल सांगते. अहो तुम्हाला माहित नाही, त्यांनी 10 रुपये एक्स्ट्रा घेतले आमच्याकडून, 20 रुपये एक्स्ट्रा घेतले, आम्हाला फाईन लावला, माझे पैसे परत मिळत नाहीत. अगदी 10 लाख गेल्यासारखं करतात. एक तर बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही सक्षम होता, एकमेकींना भेटता, तुमचा जनसंपर्क वाढतो. मला हे सांगायचं की मी MBA केलेलं आहे. तुमच्या बऱ्याच मुलींनी किंवा तुमच्या कोणी केलं असेल तुमच्या ह्याच्यात MBA इन फायनान्स केले. माझ्या आजीने नव्हतं केलं MBA. पण मला कायम असं वाटतं एका स्त्रीमध्ये ते सगळे गुण असतात जे उद्योग करण्यासाठी आवश्यक असतात. आता तुम्ही म्हणाल असले कुठले गुण असतात सारिकाताई जे व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असतात? तर मी 5 अशा बाबी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर कुठले व्यवसाय करता येतील तेही सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रिया ह्या त्यांच्यामध्ये पहिला गुण असतो तो म्हणजे मनुष्यबळ व्यवस्थापन. आता हा इतका देखना बॅनर लावला. मी सारखं अतिक भाईंना विचारत होते बॅनर कसा लागलाय, कोणा एवढी नावं आहेत, एवढी सगळे संस्था आहेत. पण मी सांगू का, ह्याचं जे जसं मनुष्यबळ व्यवस्थापन, आपण बायका असतो ना, आपल्याला बालपणी असं बाळकडू मिळालं असतं. तू खूप चांगली राहा, तू लहान भावाशी प्रेमाने वाग, आलेल्या पै पाहुण्यांचं स्वागत कर. मग लग्न झाल्यानंतर सासरी जेव्हा मुलगी जाते त्यावेळेला सासूबाईंशी, जाऊबाईंशी, नंदेशी प्रेमाचे संबंध निर्माण करते. त्यामुळे एखादी स्त्री ज्या वेळेला व्यवसाय करते, आता इथे प्रकाशभाई बसलेत, अतिकबाई बसलेत, अतिकबाईंचा आवाज काही असं खूप माझ्याशी रागावून नाही बोलले, पण जर समजा एखादा उद्योजक असेल, उद्योजक म्हणजे पुरुष उद्योजक, तो जर बॉस असेल आणि जर एखादा कामगार कामावर आला नाही तर पुरुष कसा म्हणतो माहितीये, काय रे काल कामावर आला नाहीस. पण हेच जर समजा ताईंसारखा एखादा उद्योजिका बॉस असते एखादा उद्योग समूहाचा, काय रे काल कामावर आला नाहीस, काही प्रॉब्लेम आहे का? हसतात बायका. पटलं ना तुम्हाला? कारण आपण प्रेमाने लोकांशी बोलतो. त्यामुळे तुम्ही प्रेमाने 4 मैत्रिणींना सांगितलं तर कदाचित तिथपर्यंत लाईन असते. तर मला हे म्हणायचं की आपण आपल्यामध्ये एक गुण आहे की आपण चांगलं उत्तम बोलतो, प्रेमाने वागतो. त्यामुळे व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेस तिथे मालक नोकर हा भेदभाव राहत नाही. म्हणजे तुम्ही हा दादांना सांगितलं माझं मार्केटिंग करायचंय, युट्यूबवर व्हिडिओ टाका, असं करा, पण प्रेमाने बोला, दादा करतील. खूप इम्पॉर्टंट आहे हा गुण. दुसरं आहे अर्थव्यवस्थापन. आता एखादा कार्यक्रम करायचा तर लाख रुपये खर्च असतो, पण आमच्या बायकांनी, बचत गटाच्या बायकांनी 500, 1000, 100, 200 असे सेव्हिंग केलेले असतात. बरोबर? असे सेव्हिंग केलेले असतात दर महिन्याला. म्हणजे आहोंचा पगार जर 5000 असो किंवा 50,000 असो महिन्याकाठी, इलेक्ट्रिसिटी बिल, मुलांच्या शाळेच्या फिया, आमचं वाण्याचं बिल,
सगळं जाऊन आम्ही महिन्याकाठी सेव्हिंग करतो. जर आम्ही इतकं सेव्हिंग करतो आणि बाजारात गेलो ना, 1000 रुपयाची किंवा 2000ची साडी असेल ना, तर आमची सुरुवात 500 रुपयापासून होते. 500 रुपयाला दे, 700 रुपयाला दे, एवढं बार्गेनिंग करत असतो. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही उद्योग करता त्यावेळेला एखादा कच्चा माल घेताना सुद्धा विचार करून घेणार. म्हणजे काय, तुम्हाला अर्थव्यवस्थापन चांगलं जमतं, मनुष्यबळ व्यवस्थापन चांगलं जमतं आणि टाइम मॅनेजमेंट आमच्यासारखं उत्कृष्ट कुणाला जमतच नाही. आता तुम्ही म्हणाल कसला टाइम मॅनेजमेंट करतो. सकाळी मी मुंबईत राहते, आमचा दिवस 5ला सुरू होतो आणि रात्री 12ला संपतो. अर्धा दिवस आमचा प्रवासात जातो. ग्रामीण भागातल्या महिला सुद्धा सकाळी 5-6ला उठतात आणि रात्री 10ला झोपतात. करेक्ट? अहो तुमच्याशी गप्पा मारते, भाषण वगैरे नाही करत, असं अगदी बोलू शकता. मी अतिक भाईंना बोललेले, मी ते कुठलंही भाषण करायला आले, मी सेलिब्रेशन करायला आले. 8 मार्च जागतिक महिला दिनाचं सेलिब्रेशन. माझ्या मैत्रिणींशी संवाद साधायला आले, त्याच्यामुळे तुम्ही बोलायचंय. तर आपला दिवस जो सुरू होतो, तर आता मला सांगा की 1चा कार्यक्रम असेल, 1 ते 4 आपला सकाळचा जेवणाचा डबा, संध्याकाळचं जेवण, दुपारची वेळ सगळी आपण साधतो. तर 1 ते 4 या पावल्या वेळात आपण उद्योग करू शकत नाही का? करू शकतो. फक्त वेळेचं नियोजन केलं पाहिजे. मी खूप जुन्या सिरियल्सचं नाव सांगते, पण क्योंकि साज भी कभी बहू थी, माझ्या नवऱ्याची दुसरी तिसरी बायको, काय काय सिरियल्स येतात. मला एकही सिरियल माहित नाहीये, पण मला माहिती आहे असं काय काय सिरियल्स आहेत. आपण हे सगळं पाहण्यात इतका वेळ घालवतो, तर त्या वेळेचं आपण अचूक नियोजन करून एखादा व्यवसाय करू शकतो. दुसरं आहे म्हणजे मार्केटिंग. आता ताईंनी घातलेली साडी खूप छान आहे. आता मी म्हटलं पुण्यात कुठून घेतली हो साडी, मला इथल्या साडी सेंटरचं नाव सांगतील. एखाद्याने घातलेलं ज्वेलरी चांगलं असेल तर ते सांगतील. किंवा ह्या ताईंनी खूप उत्तम गायलं, पंडित ताई, बरोबर, त्या उत्तम गायला, त्यांच्याबद्दल सुप्रसिद्ध गायिका पुण्याचं असं मी ऐकलं. आता तर आपण इतकं एकमेकींविषयी उत्तम मार्केटिंग करतो. मग एखादी बाई चांगल्या कुरडया बनवत असेल, चांगलं पापड बनवत असेल, चांगल्या साड्यांचा व्यवसाय करत असेल, हे एकमेकींविषयी आपण उत्तम सांगून मार्केटिंग करू शकतो. हे झाले आपले उद्योग विषयक गुण, जे निसर्गाने आपल्याला बहालच केलेले आहेत. या गुणांचा कधी विचार केलाय का तुम्ही? केलाय का? नाही. फक्त तुम्ही म्हणता आम्हाला कोणी काम आणून देत नाही, आम्हाला काम. आता अतिक भाईनी किंवा मॅडमनी आम्हाला काम आणून द्यावं, आम्ही घरी बसून ते करून द्यावं, त्याचे आम्हाला ऑटोमॅटिकली पैसे यावेत, आम्ही काय करा, कच्चा माल पण आणून द्यावा आणि पक्का माल घेऊन जावा. हे तुमचं नाही, अख्ख्या महाराष्ट्रभरातल्या महिलांची समस्या आहे. तुम्ही उद्योजक होणार नाही, तुम्ही लेबर होणार. काय होतं सांगू? मला सांगा, माझ्या मुलाविषयी मी उत्तम बोलेन का? तुम्ही कसं बोलणार? माझ्या मुलाच्या खुबिया खामिया मला चांगल्या माहित असणार. तसं माझं जे उत्पादन आहे त्याच्याविषयी मी स्वतः चांगलं बोलू शकते. त्याचं जे मार्केटिंग आहे ते मी स्वतः, त्याचं मार्केटिंग मी स्वतः चांगलं करू शकते. पण आपल्याला काय असतं, पापड मी बनवणार आणि मार्केटिंग कुणीतरी दुसऱ्यांनी करावं. महिला बचत गटासाठी आता शासनाने एक मोठा निर्णय घेतलाय की आठवडी बाजारामध्ये त्यांच्या उत्पादनांची विक्री, आठवडी बाजारामध्ये त्यांच्या उत्पादनांची विक्री केली जाणार. मी अतिक भाईंना आणि इथल्या महिलांना सांगेन की पुढचा जो कुठला कार्यक्रम तुम्ही करणार आहे तर महिलांच्या उत्पादनांचे स्टॉल्स लावा. आणि त्या स्टॉलमध्ये मी एक सांगते, त्याच्यामध्ये प्रत्येक बाईने पार्टिसिपेट करायचे. प्रत्येकीने 5000 का गुंतवून कुणी साडीचा स्टॉल लावा, कुणी ज्वेलरीचा स्टॉल लावा, कुणी पापडांचा स्टॉल लावा आणि तुमची विक्री कशी करायची ते पण सांगते. व्हॉट्सअप ग्रुप किती महिलांचे आहेत? सगळ्यांचे. आज गप्पा मारायचे सगळ्यांचे आहेत, करेक्ट? या व्हॉट्सअप ग्रुपवर समजा ह्या ताईंनी टाकलं की मी पैठणी साड्या विकते, एका ताईंनी सांगितलं की मी ज्वेलरी विकते, एका ताईंनी सांगितलं मी पापड विकते, आणि काय का तिचे पापड चांगले नाहीये असं बोलू नका. आपल्या बायकांना खूप वाईट सवय असते उत्तम बोलण्यापेक्षा. आपण करत तिचं काही घेऊ नका ग, तिचा दर्जाच चांगला नाही, तिची क्वालिटीच चांगली नाही. जर तुम्हाला कोणाविषयी चांगलं बोलता येत नाही तर शांत बसा, पण कोणाविषयी वाईट बोलू नका. विचारांची शक्ती खूप मोठी आहे. तुम्ही जसे विचार करता ना तसं तुमचं आयुष्य घडतं. असं म्हणतात
की तुमच्या सवयी सुद्धा तुम्हाला घडवत असतात. सकाळी 6 वाजता उठण्याची बघा, तुम्हाला 6 वाजता ऑटोमॅटिकली जाग येते तुमच्या, आणि सवयीने चारित्र्य घडतं आणि चारित्र्याने भविष्य घडतं. पण जर समजा आता आपण सगळ्याच बायका फिटनेससाठी, कोणी बायका चालत असतील म्हणजे चालायला जात असेल, कोणी योगा करत असतील, कोणी काय घरातली कामं करत असतील, कोणी कमी साखरेचं खात असेल, पण हे सवयी आपण लावतो ना, तर सवयी उत्तम लावा, एकमेकींविषयी उत्तमच बोला. आता हे मी प्रदर्शनाचं सांगितलं, महालक्ष्मी सरस सारखं महिला बचत गटासाठी मोठं प्रदर्शन भरतं. तुम्हाला माहित आहे का ते प्रदर्शन मुंबईला भरतं ते? किती महिलांना माहिती आहे? बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या अशा अतिशय चांगल्या वस्तीमध्ये हे प्रदर्शन भरतं. 1.5 लाखाची पैठणी विकली जाते. 10 पैठण्या गेल्या तर किती झाले? 15 लाख. मला हे सांगायचं आहे की आपण गणित जुळवायला शिकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, मी असं नाही म्हणत आहे आता डिजिटलायझेशन झालंय, मार्केटिंग खूप करतात, व्हॉट्सअपवर लोक, दुकानं खूप आहेत, आम्ही कुठे कॉम्पिटिशनला उभे राहणार. पण महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो माहितीये? हळदी कुंकाच्या कार्यक्रमात आपण फक्त वाण देतो. पण जर समजा कुठली स्त्री छान पर्सेस बनवते, चांगले दागिने बनवते, आज मी एका महिला बचत गटातल्या बाईने बनवलेला दागिना घातलाय. कोणी दागिने बनवते, कोणी छान साड्या विकते, तिच्याकडून वस्तू घ्या ना. ते दुकानात जाऊन प्लास्टिकचे डबे आणण्यापेक्षा आणतो की नाही आपण? एखाद्या बाईकडून 50 रुपयाची एक वस्तू घ्या, 50 वस्तू घ्या, त्या बाईला रोजगार मिळेल. ती बाई 4 लोकांना सांगेल ह्या ताई चांगल्या आहेत. पण आपण काय करतो, जाऊन दे का तिचं महाग आहे, आणि आपण त्या दुकानदाराकडून देतो. तुम्हाला सांगू, तुम्हाला माझ्या घरची गंमत सांगते. मी महिला बचत गटांच्या सगळ्या प्रदर्शनाला जाते आणि खूप शॉपिंग करून येते. म्हणजे माझ्या घरच्यांना माहिती, आता ही गेली तिकडे उद्घाटनाला, म्हणजे ती कुरडया, पापड, चिवडे सगळे घेऊन येणार आहे. पण मी आवर्जून जाते आणि प्रत्येक स्टॉलवरून खरेदी करते, कारण मला असं वाटतं ह्या बाईने किती मेहनत केली, त्या कुरडया बनायला किती त्रास होत असेल तिला. आता मगाचपासून मी बघते, म्हणजे मला आल्यापासून ना, तुम्ही उन्हात बसलाय पण मला त्रास होत होता. मी सारखं ताईंना म्हणते कशा बसतात या स्त्रिया इतक्या उन्हात, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठेही कमी नाही झाला. तर तुमच्यासाठी टाळ्या होऊन जाऊन देत. आणि मला एक बायकांना सांगायचं, जर समजा आपल्यातली ही तुम्ही शक्ती ओळखताय की आमच्यामध्ये गट्स आहेत, पण सगळ्यात महत्वाचं आपण बायकांना बोलत सुद्धा नाही. बायकांना आपलं बिझनेस कार्ड द्यायला, मी आता येत होती ना, तर मला ट्रेनमध्ये 2-3 लोक भेटले आणि जे परभणीचे होते, त्यांनी विचारलं ताई तुम्ही कुठे चाललाय, काय चाललंय. मी माझं बिझनेस कार्ड दिलं. त्या लोकांनी लगेच व्हॉट्सअप करून हमारा ये बिझनेस आहे वो. आपण तुम्ही त्याच्याशी कसं बोलू, मी हिच्याशी कसं बोलू, ती माझ्याशी बोललीच नाही. आणि आपल्याला उगाच ऍटिट्यूड असतो, उगाच काही गरज नसते. म्हणजे मी नाही बोलणार मग फुगून बसणार असं नाहीये. तुम्ही जाऊन स्वतः ओळख करा, माझं नाव असं आहे, माझा हा व्यवसाय आहे, हे माझं बिझनेस कार्ड आहे. आणि हे तुमचंच नाही, शहरातली एक घटना सांगते. आमच्या मुंबईमध्ये आता मगाशी ताई बोला की डान्स पूर्वी केला नाही जायचं, तर त्याचा डान्स क्लासेस असतात. ते एक बाई डान्स क्लास घ्यायची आणि त्याच्यानंतर तिने डायटिशियनचा कोर्स केला. आणि मग तिने सांगितलं की मी असं डायटिशियन आहे. तर वन ऑफ माय फ्रेंड, माझ्या एका मैत्रिणी सांगितलं काय ती स्वतःचं मार्केटिंग करते. म्हटलं करेक्ट आहे, ती नाही करणार तर तू करणार. आपल्या उत्पादनाचं मार्केटिंग आपणच केलं पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगू का, आपल्याला कोणाचीच गरज नाही पडली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या सक्षम आपण झालं पाहिजे. आपण काय म्हणतो, अहो मला 2000 देता का, अजून 3-4-5 दिवसांनी अहो मला 1000 रुपये देता का. अगं आता मागच्याच आठवड्यात तुला 2000 दिलेले ना. अरे काय, आपण काय त्याचं शॉपिंग करत नसतो, आपल्याला घरातच काहीतरी गोष्टी लागत असतात. पण आपण काय होतो की आपण बापरे, मग अगं आत्ताच 5000 दिलेले ना, कुठे काय करतेस पैशाचं. आपण काही करत नसतो, आपल्याकडे सेव्हिंग असतात. पण असं सारखं सारखं कुणाकडे मागायला लागणं हे अत्यंत वाईट आहे. काय म्हणतात, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. अरे बेटी आर्थिक दृष्टया सक्षम बनाओ, उसको किसी के हाथ आगे हाथ झुकाने की जरूरत ही नहीं है कि मुझे दो मुझे दो मुझे दो, ये लो ये लो ये लो. ऐसे बनो आप. और उसके लिए एजुकेशन, आप बोलोगे मैडम जी आपका एजुकेशन बहुत है. धीरूभाई अंबानी बहुत बड़े बिजनेसमैन है, उनका एजुकेशन इतना नहीं था.
व्यवसाय करण्यासाठी आणि किंवा कुठली गोष्ट करण्यासाठी सातत्य, चिकाटी, अभ्यास आणि ध्यास. माझं आत्ताचं संपादकीय वाचलं तर 18 वर्ष ध्यास पूर्ततेची. ध्यास लागतो, वेळ लागतं करायचं काम. तुम्हाला पुरणपोळ्या कशा येतात? मग जाऊबाईंपेक्षा हिची पुरणपोळी जास्त पुरण घातलेली फुगलेली का मग माझी आणखीन फुगेल. आपण प्रयत्न करतो. तसा तुमचा व्यवसाय उत्तम करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. ड्रोन आणि प्लेट्स बनवण्याचा व्यवसाय आहे, काजू प्रक्रिया उद्योग आहे, ग्रामीण भागात मसाला प्रक्रिया उद्योग आहे, पापड उद्योग आहे. आणि मी असं म्हणणार नाही की पापड उद्योग अतिशय कमी प्रतीचा आहे, मसाला उद्योग कमी प्रतीचा आहे. लिज्जत पापडचं महत्व लोकांना तेव्हाच कळलं जेव्हा 4 बायकांनी येऊन लिज्जत पापडची लज्जत केवळ देशातच नाही, त्यांनी परकीय बाजारपेठ गाजवली. परदेशात लिज्जतची लज्जत पोहोचली. प्रोडक्ट काय आहे? पापड. तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. माझ्याकडे एक बाई आली होती जी सोयाबीनचे लाडू घेऊन आली होती. कसले? आवाज येत नाहीये. कसले लाडू? सोयाबीनचे लाडू घेऊन आले होते आणि सांगितले हे 500 रुपये किलोचे लाडू आहेत. मी 4 किलो लाडू घेतले. काय मला लाडू बिडू बनवता येत नाही, खरं सांगते. 5 किलो लाडू घेतले. मग माझ्या ऑफिसमधल्या काही लोकांनी घेतले. त्याच्यानंतर मी त्या बाईला एनकरेज केलं, तिला प्रोत्साहन दिलं आणि तिला सांगितलं फक्त सोयाबीनचे लाडू बनवू नको. सोया चकली, सोया शेव, सोया पापड, सोया कुकीज, त्याच्यानंतर मला वाटतं अजून सोयाचे काहीतरी असे अशा 12 प्रकार, सोया खाकरा, अशा 12 प्रकारच्या उत्पादनांमध्ये ती आली. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं तिने स्टॉल लावला आणि स्टॉल मध्ये 1.25 लाखाचा निव्वळ नफा मिळवला. अहो मैत्रिणींनो, 1.25 लाख रुपये. तुम्ही म्हणाल लाडू मध्ये आणि चकल्यांमध्ये कसं मिळवलं? कारण आता बायकांना हे सगळं नाही येत. खूप असे ट्रेडिशनल पदार्थ आहेत जे येत नाहीत, त्याच्यावर तुम्ही फोकस करा. आता तुम्ही म्हणाल कोण आम्हाला कर्ज देणार? तर मगापासून मॅडम उल्लेख करत होत्या की बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला कर्ज द्यायला तयार आहे. पण कर्ज दिल्यानंतर व्यवसाय करा. आपण आणि काय करतो म्हणजे धारिष्ट करत नाही. आपल्याला काय वाटतं ते नोकरी धरली आणि व्यवसायात पडलो, व्यवसाय उभारला असं आपण म्हणतच नाही. खूप आपण घाबरतो, कचरतो, हे विकलं जाईल की नाही, माझं जाईल की नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिकता बदलण्याची गरज आहे. विचार बदलले पाहिजेत. दुसरं मी तुम्हाला म्हटलं चांगल्या विचारता एक विचारांचं तुम्हाला मी एक गणित सांगणार आहे. आता ह्या हिरव्या साडीवाल्या ज्या ताई आहेत ह्या मगासपासून हसतायत, त्यांचा स्माइलिंग फेस आहे. तर त्यांनी मला सांगितलं की सारिका ताई तुम्ही माझ्याकडे जेवायला या. मी गेले त्यांच्याकडे, घाबरू नका मी काही येणार नाहीये. तर त्यांनी मला सांगितलं की सारिका ताई तुम्ही माझ्याकडे जेवायला, आणि त्या इतक्या एक्सपर्ट आहेत जेवण बनवण्यात, म्हणजे असतील असं मला वाटतंय. त्यांनी 10-15 असे व्यंजन बनवली आणि मी मस्त जाऊन छान जेवले आणि म्हटलं थँक्यू ताई, मला खूप आवडलं वगैरे. आणि मग त्या एकदा मुंबईला आल्या. आणि आता मुंबईच्या बायका ह्या ग्रामीण भागातल्या बायकांसारख्याच बिझी असतात. पण म्हटलं कशाला आल्या ह्या? आता मी 2च पदार्थ, कशाला आल्या ह्या असं बोलून मी 2 पदार्थ बनवले. तर मी नुसतं बोलले, मनात विचार केला तरी त्यांना त्याच्या व्हायब्रेशन गेलेले असतात. म्हणून विचार सुद्धा उत्तम करा. त्या म्हणणार सारिका ताई मी जेवूनच आली. लक्षात ठेवा कोणाविषयी केवळ चांगला आणि उत्तमच विचार केला पाहिजे. तुम्हाला जे शक्य नाही आहे ना ते करू नका, पण जे पण कराल ते मनापासून करा. जेही कराल, मग तुमच्या मुलाचं करा, मुलीचं करा, सुनेचं करा, तुमचा संसार असो किंवा तुमचा उद्योग असो, मन लावून काम करा. खूप बायका कंप्लेंट करताना दिसतात, हो सून आली आणि मला काम करावं लागतं, हो सून आले आणि मला काम करावं लागतं. करतात ना? करतात, बऱ्याच बायका करतात. किंवा सून, हो आता आमच्या सासूबाईंना अशा पोळ्या लागतात. पण तुम्ही एकमेकींच्या मैत्रिणी म्हणा. जे त्यांच्याकडे उत्तम आहे ते तुम्ही शिका, जे तुमच्याकडे उत्तम आहे ते त्यांना शिकवा एकमेकींना. आणि खरं सांगू का, मुलींच्या आणि सुनांच्या करिअरला पाठिंबा देणं आणि स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासाठी एकमेकींना सहकार्य करा. तर खऱ्या अर्थाने मी म्हटलं ना, जसं आतिक भाई म्हणाले की महिलांवर अत्याचार होतोय, महिलांवर असं होतं, महिलांवर अत्याचार करणाऱ्या सुद्धा महिलाच आहेत. काय होतं की मला हे मिळालं नाही तर हिला हे मिळू नये, ही कशी पुढे गेली, अत्यंत मूर्खपणा आहे.
असं खूप वेळा होतं की आपल्याला वाटतं मी कशाला तिला हॅपी विमेन्स डे म्हणू, मी कशाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तिला शुभेच्छा देऊ. तुम्हाला देत नाही ना तुमची मैत्रीण, खडूस तिला आधी तुम्ही फोन करा. सुरुवात तुम्ही करा. 100 वेळा तुम्ही चांगला वागा, एकदा तरी ती बाई विचार करेल, अरे मैं इसके साथ इतना बुरा बर्ताव करती हूँ फिर भी ये अच्छा बर्ताव करती है. माणसाला विचार करायला प्रवृत्त करा. आणि ती चांगली वागत नाही म्हणून जशात तसे वगैरे काही नसतं. आपण उत्तमच वागलं पाहिजे, आपण उत्तमच केलं पाहिजे. व्यवसायाच्या संधी अफाट आहेत. काजू प्रक्रिया उद्योग आहे, बॅग बनवणं आहे, त्याच्यानंतर ज्वेलरी बनवणे आहे, आर्टिफिशियल. आता ना लोक सोनं महाग झालेलं आहे. नवऱ्या आता आर्टिफिशियल दागिने घालतात. आता प्री वेडिंग शूट असतं, सगळे खरे दागिने नाही घातले जात, आर्टिफिशियल. आता तुम्ही म्हणाल साईकापे तुम्ही काय सांगता, ब्युटी पार्लरचा व्यवसाय लाख लाख रुपये मुंबई सारख्या ठिकाणी मेकअप साठी लोक देतात. 1 लाख रुपये लग्नाचा मेकअपचा खर्च आहे. ग्रामीण भागात 15-20 हजार असेल. प्रशिक्षण घ्या. तुमच्याकडे मला वाटतं महापालिकेमार्फत फ्री प्रशिक्षण असतील, पण शिकत राहा. शिक्षणाला वय नसतं. मी जेव्हा LLB करत होती, माझ्यासोबत 70 वर्षाच्या आजी शिकत होत्या. 70 वर्षाच्या आजी LLB शिकत होत्या, कायद्याचा अभ्यास करत होता. आपण तर आता 40शी आली, आता काय मला चालवत नाही. आपण स्वतःला म्हातारं करून घेतो. करतो की नाही? ती छोटीशी ताई टाळ्या वाजवते. तिला वाटतं की अशा करतात, तिला आईचं काहीतरी वाटतंय असं आहे, अगं आता माझी पाठच दुखते, आता काय मी म्हातारी दिले. आपणच आपल्याला बोलत राहतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण विचार बदलले पाहिजे. मी फिट आहे, मी फाईन आहे, मला उत्तम काम जमतं, मला उत्तम बोलता येतं. दुसरं म्हणजे नेटवर्किंग करा. आता नेटवर्किंग करा म्हणजे काय करा, एकमेकींच्या ओळखी करा. बरं, एकमेकींची ओळख केल्यानंतर एकमेकींविषयी चांगलं बोला, एकमेकींच्या उद्योगाविषयी बोला. आणि कोणी ताईविषयी दुसऱ्या ताईविषयी वाकडं बोलत असेल, थांब ग मला काम आहे, ऐकूच नका कोणाविषयी वाईट. खूप महत्वाचं आहे. आपण काय करतो माहिती का, तुम्ही म्हणाल ताई तुम्ही उद्योगाविषयी मार्गदर्शन करायला आलात की विचार बदलायला आलात आमचा. मला माहिती आहे आता ट्रेनिंग तुला देणारच आहे, पण आधी नीव तुमची सक्षम असली पाहिजे, तुमचं फाउंडेशन ग्रेट असलं पाहिजे. खूप योजना आहेत सरकारच्या, आणि सरकार, मी सांगू का, योजनांची गरज नाहीये. मी म्हटलं ना, आपण कोणाला तरी पैसे देण्यासारखे सक्षम झाले पाहिजे. ग्रामीण भागात वराह पालन, शेळी पालन, मेंढी पालन, दुग्ध व्यवसाय, सगळ्या प्रकारचे व्यवसाय करता येऊ शकतात. पण आपण शिकलं पाहिजे, आपण मेहनत केली पाहिजे, आपण चिकाटी धरली पाहिजे. आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर रातोरात तुम्ही व्यवसायात यशस्वी होत नाही. व्यवसायात पहिले 1000 दिवस महत्वाचे असतात. किती म्हणजे किती वर्ष? 3 वर्ष. पहला साल गवाने का, दूसरा साल बराबरी का, और तीसरा साल कमाने का. पर हम बोलते पहले साल में जाने दो, मैंने इतनी 100 साड़ियां लाई, कोई साड़ी नहीं ले रहे, रहने दो, अभी मैं क्या करूं, मेरा लॉस हो रहा है. पहिलंच आपण आपल्या हातातून अवसान गाळून घेतो आणि मग दुसऱ्या वर्षापर्यंत पोहोचतच नाही. खूप असे बचत गट आहेत ज्यांना 1.25 लाखाची बक्षिस मिळाली आहेत. अरे मला वाटतं काय चिकट बायकात. मी सांगलीला गेली होती, मसाल्यांचे एवढे मोठे मोठे व्यवसाय बघितले, काय बघितलं, बेकरी बघितल्या बायकांच्या, अलिबागला जाऊन बेकरी, त्याच्यानंतर भाताच्या गिरण्या बघितल्या, आणि नुसत्या एकदम काय काम करतात सकाळपासून त्या बेकरी पासून. आणि अशा चांगल्या आता पूर्णासारख्या ठिकाणी जर समजा चांगल्या कुठल्या तरी कॉम्प्लेक्सेस असतील, चांगल्या वसाहती असतील, तर तिकडे जाऊन ती व्हॅन उभी करतात. शुक्रवारी तुम्ही आठवडी बाजारासारख्या त्या व्हॅन मध्ये तुमच्या जर समजा मसाले, बेकरीचे प्रोडक्ट्स असे ठेवले, चिवडा, चकल्या ठेवले, ते दर आठवड्याला ही व्हॅन येते म्हटलं तर कोणी ना कोणीतरी तुमच्याकडे घ्यायला येणार. पण आपण काय करतो, प्रयत्नच करत नाही. कोण घेणार, आणि आमच्यांना आवडत नाही आम्ही असं केलेलं. आणि मग आमचे म्हणतात काय का आत्ताच 2000 दिले होते ना. ह्यांच्या सगळ्या ज्या गरजा आहेत ते मी पूर्ण करते. मी उत्तम जेवण बनवते, माझ्या मुलांचं बघते, आणि ते करून मी माझा व्यवसाय करते. आणि ह्यांना सुद्धा तुम्हाला कन्व्हिन्स करता येतं. तुम्ही साडी चांगली घ्यायची असेल, कुणाच्या लग्नात किती कन्व्हिन्स करता, मस्का मारता की नाही. तसा तुम्हाला व्यवसायासाठी स्वतः. पण काय म्हणतात माहितीये का,
जब तक आप नहीं ठानोगे ना, ऐसे 100 सारिका भी खड़ी रहेंगी तभी भी कुछ फायदा नाही. तुम्ही मनात ठरवलं पाहिजे की मला करायचंय. तुम्हाला सांगू का, मॅरेथॉन रेस जिंकणारे अपंग सुद्धा असतात. खूप आपण अशी खूप उदाहरणं बघितलेली आहेत. पण आपल्याला असं वाटतं की माझ्यासाठी कुणीतरी करावं, शासनाने असं करावं, ह्याने असं करावं, पण मी काय करू नये, मी बसावा आणि मग मला सारिकाताई सांगावं मी अहो चिवडा बनवलाय तुम्ही विकता का. मला महाराष्ट्रातून एवढे फोन येतात, मला कळत नाही. अहो मी आहे ना ज्वेलरी बनवते पण माझं कोणी विकत घेत नाही. मी खूप वेळा असं करते की एखादी जी बाई आहे जिच्याकडे शॉप आहे तिचा कनेक्ट करून देते आणि सांगते विक्री करा, पण मला फोन तरी करा. तुम्ही मला सांग, उद्योग मैत्रीण नावाचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणार. सबस्क्राईब कसं करायचं असतं माहितीये ना, बेल आयकॉनचं बटन जे असतं ते प्रेस करायचं असतं, सबस्क्राईब लिहिलं असतं. आज तुम्ही उद्योग मैत्रीण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये 100 उद्योगांची माहिती दिली आहे. पुस्तक नाही वाचत तर व्हिडिओ तर ऐका. खूप उद्योग सांगितलेत मी की काय काय करता येतील, महिला बचत गटासाठी काय योजना आहे, शासन काय घेऊन आलंय आणि ग्रामीण भागात या योजना कार्यान्वित होतात. तर मला जाता जाता मला माहिती आहे, मला अतिक भाईनी सांगितलं की तुम्ही खूप गप्पा मारा, पण खरं सांगू का अतिक भाई, मी ह्या सगळ्यांची पेशन्स बघून मला खरं म्हणजे खूप आश्चर्यही वाटतंय की खूप वेळ सकाळपासून त्या बसल्यात. एवढंच सांगेन, पुढच्या कार्यक्रमाला मला जरूर यायचंय, पण त्यावेळेला प्रत्येक बाईचा एक तरी उद्योग असावा किंवा ह्याच्यामध्ये जर समजा 100 महिला असतील तर किमान 70-60 महिलांचे उद्योग असावे, काही ना काहीतरी. आणि काय असतं, एका रात्रीत कोणी शिकत नाही. तुम्ही म्हणाल आमच्या यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय, त्यांचं कापडाचं दुकान आहे. अहो एका रात्रीत काय त्या आईच्या पोटातून शिकून आले का? 10 वेळा पडले, झडले, हरले आणि मग शिकले. त्यांच्यात आणि तुमच्यात काय बदल आहे? मी तर म्हणेल पुरुषांपेक्षा महिला काकडभर सरसच आहेत. क्योंकि हम शादी करके अकेले आते और पूरे 200-250 लोगों की फैमिली को संभालते. अकेले आते, पूरे फैमिली को हैंडल करते. तो बिजनेस क्या चीज है? सबसे मुश्किल तो अपनों को हैंडल करना है, गैरों का क्या है? तो मला हे सांगायचे, तुमच्या क्षमता ओळखा, तुमच्यातल्या ज्या खामी आहेत त्या ओळखा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला घडवा, स्वतःला सिद्ध करा. आणि आता तुम्ही म्हणाल की आमचं प्रोडक्ट्स असतात, आता एक शेवटचं सांगणार आहे, किती बायका काय काय प्रोडक्ट्स बनवतात का? चिवडा, चकल्या बनवतात. काय बनवतात आई तुम्ही? उदबत्ती, धूपबत्ती बनवते. अजून कुठली स्त्री काय बनवते का? चिवडा, चकल्या, पापड. बोला ताई, काय बनवता? काय काय शेवया बनवते. आता काय होतं बचत गटाच्या किंवा काय बायकांचा, ह्या धूपबत्ती बनवतात, ह्या शेवया बनवतात, पण प्रॉब्लेम काय होतो माहिती, प्रेझेंटेशनला आम्ही कमी पडतो. प्रेझेंटेशन म्हणजे काय, ती मालाची जेव्हा विक्री करायची असते, आपण जाऊन एकदम छान अट्रॅक्टिव्ह प्रोडक्ट घेऊन मार्केटमधून येतो, उत्तम पॅकेजिंग केलेलं असतं, ब्रँड नेम असतं, मग आपण घेतो. आता मुलांना विचारलं कुठले शूज घालणार, ते नाईकी आदिदास बोलतात, कारण त्यांना ब्रँड नेम माहित असतं, त्याचं उत्तम पॅकेजिंग असतं. तर तुमच्या प्रोडक्टचं उत्तम पॅकेजिंग. तुम्ही कुठल्या, किती जणी ब्युटी पार्लरमध्ये जातात? सगळ्या जातात. हा, गप्प बसल्यात करा, इकडे दादा सगळे बसलेत, सगळ्या जातात. आपण ब्युटी पार्लरमध्ये गेलो तर आपण ती स्त्री ब्युटीफुल आहे का हे बघत नाही, पण ती किती प्रेझेंटेबल आहे, ती छान राहते का, आणि बघत आपण ब्युटी पार्लर चूज करतो. तसं जो व्यवसाय आपण निवडणार आहे त्याच्यासाठी आपलं प्रेझेंटेशन, उत्तम बोलणं, संवाद करणं, 4 लोकांना भेटणं, उत्तम मार्केटिंग करणं आणि ह्याची सारखी प्रशिक्षणं घेणं जे ताई देतात. सारखी प्रशिक्षणं राबवा. अतिक भाई, तुम्हाला सांगायचं आहे, हा एकमेव कार्यक्रम तुम्ही वर्षातून एकदा घेता. फक्त भाषण करून आम्ही एकदा येऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहे, पण सारखं किंवा बायकाने पण छोट्या उद्योगाचे प्रशिक्षण लावलंय. आज उदबत्ती बनवण्याचं लावलंय, आज मेणबत्ती बनवण्याचं लावलंय, आज ड्रोन बनवण्याचं लावलंय. शिकत राहा. ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग घ्या, सारखं शिकत राहा. तर छोटे ट्रेनिंग घ्या, स्वतःला घडवा. जाता जाता एवढंच सांगेन की विचार बदला तर तुमचा दिशा बदलेल. आणि खऱ्या अर्थाने आपण जागतिक महिला दिन तेव्हाच सेलिब्रेट करू शकू जेव्हा गावागावातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. कारण उगवत्या सूर्याला सगळे सलाम ठोकतात. जोपर्यंत एखादी व्यक्ती पदावर असते तिला खूप सलाम असतो. बघा,
एखादे म्हातारा माणूस घरात बसला त्याला कोण विचारतं का? नाही विचारत. पण आपल्याला 100 वेळा लोक विचारतात, कारण आपण काम करत असतो. तर एक लक्षात ठेवा, थकू नका. तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ, जिंदगी में चलते रहना है. एवढंच सांगेन. परवा एक कविता वाचण्यात आली. आपलं आयुष्य आहे ना ते आव्हानांचं आहे. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही स्वप्न करावी, चैन करावी स्वप्नांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. इच्छा, इच्छा ज्याची असे दांडकी, इच्छा ज्याची असे दांडगी, मार्ग तयाला मिळती 70, मार्ग तयाला मिळती 70. म्हणजे ज्याची इच्छा दांडगी असते ना त्याला 70 व्यवसाय सुचतात, त्याला 70 मार्ग दिसतात. इच्छा असे दांडगी जयाची, मिळते त्याला मार्ग 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर आयुष्य ही आव्हानांची शृंखला आहे. आव्हानं झेलली पाहिजेत. कोणी आपल्यावर अत्याचार करू शकत नाही जर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असू. तर आज एक विडा घ्या. आज जाता जाता एक विचार करा, मी छोटा का होईना स्वतःचा व्यवसायाचं रोपटं माझ्या दाराशी लावेन, स्वतःचा व्यवसाय सुरू करेन. जाता जाता एवढंच सांगेन माझ्या मैत्रिणींना, घेऊन बाना करारी, घेऊन बाना करारी, महिलांनो घ्या उद्योग भरारी, महिलांनो घ्या उद्योग भरारी. नई दिशा फाउंडेशन आणि ताज फाउंडेशन, अतिक भाई आणि संपूर्ण त्यांची टीम जी हिरहिरीने यासाठी काम करत आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. माझं तुम्ही 2 शब्द ऐकून घेतले, मला माहिती अर्धा तास मी बोलत असेल, ते तुम्ही शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि एवढंच सांगेन की स्वतःचा व्यवसाय सुरू करा. उद्योग मैत्रिणींचं YouTube चॅनल तुम्ही फॉलो करा. आणि मी फेसबुकवर पण आहे, त्याच्यावर तुम्ही मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा, तुम्हाला बऱ्याच उद्योगांची माहिती मिळेल. आणि इथे सगळ्या ताई आहेत, ह्या सगळ्या ताईंच्या, त्या मॅडम अतिशय त्यांचं काम कोरोना काळात झालेलं आहे, तर त्यांची मदत घ्या. परभणी सारख्या ठिकाणी कुठे एक्झिबिशन भरतात तिथे तुम्ही पार्टिसिपेट व्हा. मैत्रिणींनो, आपला उद्धार, आपला विकास आपण स्वतः साधायचा, एवढंच सांगा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.